पहिला फटका असाच राहुलच्या माध्यमातून अप्रतिम खेळ केला. ऑफ चपटे चेंडूवर ढकलल्यानंतर क्रिया गेली. इथं मात्र 3 धावेनं आपल्या खात्यात बदलतोय. धाव संख्या पोहोचते बिनबाद 3 धावा. आणि यानंतरचा अप्रतिम खेळ टिपला गेला आणि इथं मात्र मोठा मासा आपल्या गाळा सापडला. तो संकेत 11 संघाचा. एक गडी बाद झाला. पप्प्या पुढे बॉलिंग वर्ग येतोय. या छोट्या पॅकला पण धमाका करायचा. सुरेख फटका इथं मध्ये हीच खेळी करून दाखवायचे आणि या दरम्यान 2 धावा जोडू शकत नाही. या 2 धावेनं धाव संख्या होते 1 बाद 5 धावा. संकेत 11 जर मॅच मध्ये राहायचं असेल तर निश्चितच धावांचा पाऊस पडावा लागणार. कारण होम ग्राउंडवर यजमान संघ अतिशय अप्रतिम कामगिरी करताना आपण पाहिलं. दरम्यान पप्प्या पुढचा चेंडू फेकण्याकरता सज्ज. सुरेख फटकाने यावेळी पुन्हा एकदा स्वतःच्या गोलंदाजीवर धावचित करतोय संकेत 11 संघाला. स्पर्धा आपण मॅच संपन्न करतो. पुण्याला जेलवर येतोय. इथं माझा पुण्याला जेल अप्रतिम जेल टिपला. सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद आणि हॅट्रिक साथ गेली पप्प्याच्या माध्यमातून. अमोल गोडेकर पप्प्याला मात्र अरुण माग चेंडू पकडणं थोडंसं कठीण बनत आहे. दरम्यान अप्रतिम खेळ पाहिला होता आपण. जीपीएल ग्रुपच्या वतीनं अतिशय छोटा पॅक बडा धमाका ज्याने केलाय तोच हा खेळाडू आहे. वेदांत येतो स्ट्राईक एंडवर आणि या वेदांचा पुढचा खेळण्याचा संयम मात्र सुरेख डाईव्ह केला. वेदांच्या माध्यमातून 2 धावा जोडल्या गेल्या. 2 धावेनं आपला खातं उघडतं वेदांत आणि प्रीतम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती 7 धावांवर. प्रशांत घाणेकर. सुरेख फटका गगनची फटका. हा चेंडूला मात्र दिशाहीन केला आणि चेंडू मात्र सीमारेषेबाहेर षटकारांसाठी धाडला. एक मजबूत षटकार. जीपीएल षटकार. धाव संख्या होते 3 बाद 13. सुरेख फटका. सुरेख टायमिंग. तोच चप्पा. यावेळी मात्र चेंडू आता पुन्हा एकदा षटकारासाठी. पालकांचे हात उंचावले षटकारासाठी. एक लाजवाब षटकार. इथं मात्र 1 धाव रोखली. यावेळी मात्र 2 धावा जोडण्याचा संच होते आणि यावेळी 2 धावा. विकेट किपर अरुण गोडेकरच्या हातामध्ये चेंडू विसावत नाही आहे. 2 धावेनं धाव संख्या होते 3 बाद 21. दोन धावा 21 ना. पुन्हा हा प्रशांतचा चेंडू. सुरेख फटका. तो टायमिंग इथं मला चेंडूवर क्षेत्र आणि यावेळी मात्र झेलबाद. अप्रतिम झेल टिपला गेला. धाव संख्या होती ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. तसं घडत नाहीये यावेळी मात्र. यावेळी मात्र हा बाद होतोय. 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. काही नाजूक स्थिती आहे. संकेत 11 मात्र आपल्या स्वतःवर दबाव स्वीकारतोय. प्रशांत चेंडू खेळण्याकरता सज्ज आणि यावेळी पुन्हा हा बाद. अप्रतिम स्लोवर गोलंदाजी आणि धाव संख्या होते ती 21 धावांवर थांबते आणि हा सामना जिंकणारा 12 चेंडू 22 धावा. हा सामना जिंकण्याकरता जीपीएल ग्रुप सावड संघाला पहिल्या चेंडूचा सामना करण्यास सज्ज सुशील. सूरज गोरिवले स्ट्राईक एंडवर सज्ज असताना पाहूया प्रशांत घाणेकर नॉन स्ट्राईक एंडला. इथं सुरेख क्षेत्ररक्षण वेदांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा रोखू शकत नाहीये. दरम्यान 2 धावेनं आपला खातं उघडतोय सूरज आणि या 2 धावेनं खात्यात भर पडते. बघा पुढचा चेंडू फेकणं सज्ज. सुरेख फटका. यावेळी सुरेख गॅपवर चेंडूला मात्र दिली आहे. 2 धावा निश्चित तयार करतोय आणि 3री धावासाठी सज्ज झाला. या 3 धावेनं स्थिती मात्र बनते ती बिन बाद 5 धावा.
एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. संकेत 11 संघाला जर पुढच्या फेरीत पोहोचत असेल तर मात्र तितकाच मातबदार यजमान संघ आपली दमदार कामगिरी करताना पाहिला आपण. प्रशांतसाठी पुढचा चेंडू सुरेख फटका. यावेळी मात्र झेल सोडत नाही आहे. पहिला धक्का बसतो 5 धावांवर. पुढचा चेंडू खेळण्याकरता सूरज आणि सुशील जोडी. इथं मात्र 9 ची घोषणा होते आणि 1+1 2 रन. इथं मात्र गोरिवले बंधू ज्यांनी मगाशी पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली अशी महत्वाची जोडी जीपीएलच्या माध्यमातून आपण पाहिली. धावसंख्या होते 7 धावा. सुरेख फटका आणि इथं मात्र घोषित रूपात 1 धावेसाठी. धावसंख्या होते 1 धावा. मोठा आघाडी मिळवायची असेल तर दमदार कामगिरी करणं गरजेचं आहे. मग तसं घडतं का पाहूया सुशील आणि सुरेशच्या माध्यमातून. सुरेश स्ट्राईक अप्रतिम झेल प्रयत्न मात्र झेल ड्रॉप तर निश्चित मॅच ड्रॉप आपण पाहू शकतो. तसं घडत नाही आहे. यावेळी अप्रतिम प्रयत्न होता. इथं मात्र 1 धाव रोखू शकत नाही. एका धावेवर समाधान मांडली ती सुरेशच्या माध्यमातून. सुरेशला मात्र पुण्याला स्ट्राईक करून यावं लागत आहे. पुन्हा आपला दमदार कामगिरीसाठी पुन्हा बोलवणार सज्ज असताना यावेळी क्लीन बॉल्ड. इथं मात्र कोणत्याही धोका स्वीकारण्यासाठी सज्ज होत नाही. गोलंदाज आणि क्लीन बॉल्ड करतोय तो सुरेश गोरिवलेसाठी. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एखादा षटकार सुशीलच्या माध्यमातून जर लागला तर निश्चित सफल ठरू शकतो. तसं होतं का पाहायला मिळणार. दरम्यान प्रीतम पुन्हा बॉलिंग वर येत असताना पाहूया. जन मागील मॅच मध्ये 3 धावा दिल्या होत्या. पुन्हा तोच गोलंदाज मात्र इथे येतोय. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. अशा क्षेत्राची जर गरज लाभली तर निश्चित सामना जीपीएल ग्रुपच्या बाजूने ओढवू शकतो. मात्र पाहूया कशा प्रकारे आपला कमबॅक करणार संकेत 11 आबिड गावकर संघ. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवर सज्ज असताना प्रीतमच्या गोलंदाजीचा सामना करण्यास सज्ज. यावेळी पुन्हा धावांची संख्या वाढवणार का पाहायला मिळणार. पुन्हा एकदा चेंडू. इथं मात्र 1 धाव तर मिळते आणि एका धावेत समाधान मानतोय. धाव संख्या पोचते 13 धावा. 3 बाद 13. तीन 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुरेख फटका. इथं मात्र चेंडूवर नियंत्रण ठेवतो का पाहूया. नक्कीच अप्रतिम त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं आणि चेंडूला मात्र पुन्हा सुरक्षितरित्या आपल्या गोलंदाज बाजूने फेकलं. इथं मात्र 1 धावेवर समाधान मांडतो. यावेळी मात्र जवळपास विजया समीप आगेकूच करताना पाहिलं. इथं मात्र पुन्हा एकदा घोषित रूपात 1 धाव. जवळपास आपल्या बाजूला सामना झुकवण्याची किमया या प्रीतमच्या माध्यमातून पाहिली. 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा. हा गगनचुंबी फटका. चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि यावेळी मात्र बाद. षटकारांचा बादशाह नितीन गुडेकर येतोय. 7 षटकार लगावा लागणार. सुरेख फटका. सुरेख टायमिंग आणि हा मात्र सामना जिंकतोय संकेत 11 विजय आणि पाहिजे संघाचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. चला प्रथम खेळ या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. दरम्यान 2 धावेने आपल्या खात्यात भर पडते. दरम्यान सुरेश खेळ खेळून ओंकारच्या खात्यात मात्र पुन्हा एकदा चेंडू येतोय. दरम्यान 1 धावेवर समाधान मानतोय. धाव संख्या होते बिनबाद 4 धावा. आर्यन विरुद्ध वार्तायनी. पुन्हा लेगच्या पट्टी चेंडू मात्र जातोय. याचं मात्र ओंकारच्या खात्यातून सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. ओंकारच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षण होत असताना एक आक्रमक खेळाडू म्हणून ओंकार खापरेचं नाव अग्रेसर असताना 1 धाव रोखू शकत नाहीये. पुन्हा ऑफच्या पट्ट्यात चेंडू. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या गेल्या. खराब थ्रोचा फायदा.
इप्राजभाई हात उंच करून चेंडूची वाट पाहत असताना पाहिला पण दरम्यान या दुहेरी धावेला स्थिती मात्र बनते ती 8 धावांवर. हॅलो बोला. नाही हा पुन्हा एकदा बॉलिंग बरोबर सज्ज असताना वर्धाईचा हातचा खेळाडू पुन्हा बॉलिंग बॅटिंग मध्ये सज्ज. इथं लेगच्या पट्टीत चेंडू जातो. इथं सुरक्षित तत्पूर्वी खराब थ्रो अंकरच्या माध्यमातून आणि 2 धावा जोडल्या गेल्या. या दुहेरी धावेला स्थिती मात्र बनली ती 10 धावांवर. अप्रतिम सुरुवात दाखवली आहे पहिल्या स्पेल मध्ये. पुन्हा एकदा उंच फटका खेळून काढला. लेगच्या पट्टीत जातो चेंडू तत्पूर्वी 3 धावा मिळत आहेत. 3 धावा तयार होत आहेत आणि या 3 धावेनं धाव संख्या होते ती 13 धावांवर. एक चांगल्या प्रकारे दमदार सुरुवात केली आहे वर्धा आणि सावडे संघानं. सलामी दिली आहे आणि पुन्हा एकदा पुढच्या षटकासाठी सज्ज. आर्यन एंटरप्राइजेस मोबाईल क्षेत्रातलं एक मोठं नाव डिरोम फटायचे सज्ज असताना पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या एका अबांत धावसंख्येत भर पडली आणि धावसंख्या होते 14 धावांवर. सुरेख फटका कागेंची फटका चेंडू मध्ये क्षेत्र घेतोय आणि इथं मात्र चेंडू क्षेत्र हे हातामध्ये विसावतोय. यावेळी पहिला धक्का बसतोय तो वर्धाई संघाला. रघु पेनल्टी बॉक्स. रघु लवू लवू रवू सुरेख स्ट्रेट डायव्ह मात्र चेंडू जातोय. पुन्हा एकदा ओंकारच्या हातामध्ये विसावतोय. इथं मात्र दुहेरी धावेनं समाधान म्हणतोय. धाव संख्या होते 1 बाद. पट्टे चेंडू दिशा दिली तर 2 धावा जोडल्या गेल्या आणि इथं मात्र सुरेख थेट ओंकारच्या माध्यमातून पाहिली. या दुहेरी धावेच्या स्थिती मात्र बनते 1 बाद 18 धावांवर. पहिले सतत शेवटचं षटक चालू असताना पाहतोय आपण सुरेख फटका. पुन्हा चेंडू जातोय. चेंडू क्षेत्र येतोय आणि यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा क्षेत्र हातामध्ये विसावतोय. दुसरा धक्का बसतोय वर्धा आणि सावडी संघाला. धाव संख्या पोचते 21 धावांवर आणि हा सामना जिंकण्याकरता 22 धावांचं आव्हान आहे. मगासारखी मॅच होऊ शकते इथे शंका वाटत नाही आहे. कारण उत्तरार्ध खेळताना चेसिंग करणं अतिशय अवघड काम असतं आणि हे अवघड काम आर्यन संघ कशा प्रकारे आपण सोपं करून दाखवणार इथं मात्र पाहायला मिळणार. ओंकार खापरे दरम्यान पहिला चेंडू फेकतोय. इथं मात्र चेंडू हा खेळून काढला लेगच्या पट्ट्यात. इथं मात्र दुहेरी धावा घेतली येते आणि या दुहेरी धावेनं आपला समाधान म्हणतोय ओमी आणि ओंकार. या दुहेरी धावेनं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलं आहे पहिले चेंडूवर. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग वर्ग सज्ज असताना थोडासा उंच फटका अप्रतिम खेळ केला होता. इथं मात्र की आपण चेंडू ढकलला होतोय.
बाटकोतोय तो, थांबला नाही तो. थांबून टाकतो. पुन्हा एकदा ऑफच्या पट्ट्या सुरेख फटका येतो मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि याच क्षेत्राचा फायदा यावेळी मिळणार का. दरम्यान 2 धावांवर स्वागत म्हणतोय तो आर्यन संघ. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग वर्ग सज्ज असताना धाव संख्या होते 8 धावांवर बिनबाद 8. नो चेंडू आणि यावेळी मात्र आपार होतोय. काय बॉल किती चांगला टाकतो बॉल. चला लक्ष ठेवा. धाव संख्या होते 9 धावा. सुरेख फटका सुरेख यावर चेंडू मध्ये ढकलला. इथं मात्र 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांवर समाधान म्हणतोय. या दुहेरी धावीने स्थिती मात्र बनते ती 11 धावांवर 1 गाडीच्या मोबदल्यात. जर कमबॅक करायला असेल तर निश्चितच एक चांगल्या प्रकारे खेळ करावा लागणार. इथं मात्र तीच एक परिस्थिती आहे. यावेळी खराब थ्रो आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या पोहोचते ती 1/13. सहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुरेख फटका सुरेख यावर चेंडू मध्ये ढकलला. एक तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक उमदे क्षेत्ररक्षणाचा फायदा ओंकारला मात्र मिळवता येत नाही आहे. आणि इथं मात्र वर्धानी सावंत संघाला एक चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. जर का वर्धानी संघाने चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं तर निश्चितच विजय सागर करू शकतो. पण तसं घडत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण लाभलं गेलं वर्धानीच्या माध्यमातून आणि 3 धावांवर जोडण्याची किमया गेली. इथं ओंकार स्ट्रायकेटवर नॉन स्ट्रायकेटला सहकारी असताना कशा प्रकारे आपला कमबॅक करणार आणि यावेळी घोषित रूपात 1 धाव. धाव संख्या होते 18 धावांवर. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हा सुरेख 9 चेंडू. इथं मात्र पाहूया यावेळी रनआउट आणि पुन्हा एकदा तोच फटका तो टायमिंग ओंकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने चेंडू होतोय तर पुरी फील्ड होते आणि या 3 धावा जोडल्या येत आहेत आणि अशा प्रकारे विजय साकार होतोय. विजयाने पहिल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. सज्ज होतोय आर्यन जखंदा. इथं मला सुरेख स्ट्रेट डायव्ह मारतो. यावेळी खराब क्षेत्र तर पुढे 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांना राहुल आणि संघाचा खाता उघडला आहे 2 धावांना. दरम्यान पुन्हा बॉलिंग पर सज्ज असताना राहुल स्ट्रायकेटवर सज्ज. हलका चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथं मात्र 1.5 चेंडूची घोषणा होतीये. कोणती परिस्थिती गुणाची संख्या मिळवता येत नाहीये. हलका चेंडू लेगच्या पट्ट्यात खेळला. 2 धावा निर्माण केल्या आणि 3ऱ्या धावेसाठी सज्ज झाला. सुरेख रनिंग बिटवीन विकेट मारा गेला. ओंकार खापरे चेंडूवर आला तर पुढे 3 धावा जोडल्या गेल्या ते राहुलच्या माध्यमातून. आता तर 3 धावेच्या स्थिती मात्र बनते ती बिनबाद 5 धावांवर. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. दरम्यान ओपन अंडर क्रिकेट स्पर्धेचा पुन्हा ऑफच्या पट्ट्या आणि इथं मात्र मामूला संधी मिळून देत आहे. 2 धावेवर पुन्हा एकदा समाधान मानलं जात आहे संकेत 11च्या माध्यमातून आणि 2 धावेच्या स्थिती मात्र बनते ती 5 धावांना. सुरेख फटका सुरेख स्टेडियम मध्ये प्रयत्न. यावेळी चेंडू मध्ये क्षेत्ररक्षण सज्ज अप्रतिम त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचं काम पाहूया काय पद्धत आणि हा मात्र 5 षटकार. जीपीएल चे मातमदार कार्यकर्ते सज्ज असताना पाहिला आपण एक झंझणी षटकार लगावला जिथं आर्यन मोबाईल या संघाला मात्र षटकाराच्या आधी बाहेर रस्ता दाखवून दिला. दरम्यान धाव संख्या पोहोचते बिनबाद
13. बॉन्डरांच्या बाहेरचे आमचे कार्यकर्ते आपण सज्ज राहायचंय. हायपर हाय व्होल्टेजची मॅच आपण पाहतोय. आर्यन एंटरप्राइजेस विरुद्ध संकेत 11 आबिडगाव. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज साठी सज्ज. हलका चेंडू फिरला, सुरेश डावी केला. इथं मध्ये 2 धावा जोडल्या गेल्या. तत्पर क्षेत्राशी झाला. तत्पर 2 धावा जोडून आपल्या प्रांगणामध्ये सज्ज राहिला. या दुहेरी धावेने स्थिती मात्र बनली ती 15 धावांवर. हा एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र बाद झाला. जोरदार हल्लाबोल करायचा बाद. कॅच आउट होतोय. यष्टीरक्षक इब्राहिम भाई कोणते प्रकारची संधी सोडत नाहीये. धोका सुद्धा नाही. 15 धावांवर. मागील षटकामध्ये मागील मॅच मध्ये याच प्रीतमनं झणझणीत जीपीएल ग्रुपला 2 षटकार लगावले होते. दरम्यान पुन्हा एकदा सुशील पंच म्हणून कामगिरी पाहत असताना लेग अंपायरला आपण पाहिलं आणि सूरज मात्र मेन अंपायर म्हणून काम पाहत. दरम्यान एक इथं मात्र काय घडणार, काय इतिहास घडायचं काम. इथं मात्र राहुलला मैदानाच्या बाहेर जावं लागत आहे. एक महत्वाचा गडी पुन्हा एकदा पॅव्हेलियन मध्ये परतताना पाहिला आपण. दरम्यान धावसंख्या थांबलेली आहे आणि धावसंख्या होते 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विदांत भागडे स्ट्राईक हँडवर. दुसऱ्या बाजूला प्रीतम येतोय. यांची बॅटिंग आहे. 15 मारले एका ओव्हरला. यावेळी सुरक्षित शब्द तंत्री खराब कॅच ठेवता. विदांत भागडे मात्र दुहेरी धावीने आपल्या खात्यात भर पडतोय. धावसंख्या पोहोचते 2 बाद 18. कोण नाही. हा सुरेख स्पेल मारत होता. वेदांतला मात्र कट लावून धाव टिपायची होती, तसं मिळत नाही आहे. एक धावेवर वेदांत भागडे मात्र समाधान मानतोय आणि धावसंख्या होते 19 धावांवर. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असताना पाहूया कितपत धावांचा डोंगर उभा होतो संकेत 11. आणि यावेळी विप्राजबाई संधी सोडत नाहीये. सुरेख झेल टिपला आणि प्रीतमला मात्र पॅव्हेलियन मध्ये जावं लागलं. तर का दुहेरी धावांवर भर दिला तर अजूनही संकेत 11 चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. मात्र तसं घडत नाहीये. षटकार मारण्याचा असफल प्रयत्न इथे मात्र संगीतच्या माध्यमातून पाहिला आपण. आणि इब्राज भाई आपल्या अनुभवाचा फायदा उठून घेतात. एसटीच्या मागं एसटी रक्षण अतिशय अप्रतिम करतात. आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि यांच्या माध्यमातून हा खराब फटका. आणि यावेळी मात्र खराब कमबॅक करताना पहिला पण धावसंख्या होते 19 धावांवर. 3 गडी बाद केलेत या षटकांमध्ये. 4 गडींचे मोबदल्यात. सुरेख फटका. याच फटक्याची आवश्यकता असताना इथं मात्र 2 धावा जोडल्या गेल्या. या दुहेरी धावेने स्थिती मात्र बनते ती 21 धावांवर. तिसरी मॅच अशी आहे की आपण 21 धावांवर ही मॅच थांबली आणि त्याच धावेचा पुन्हा पाठलाग करायचा आहे. प्रतिस्पर्धेला दम काढणारा हा ही धावसंख्या म्हणू शकतो. मात्र सुयश भागडे आज म्हणत असं दमदार कामगिरी करता येत नाहीये सुयश भागडेला. कारण एक चांगल्या प्रकारचा आपल्या सगळ्या दरम्यान काम करताना क्षेत्र हे करणं गरजेचं आहे. मग तसं दिसत नाही आहे. एक चांगल्या प्रकारची जर फिल्डिंग केली तर अनुभवी 10 वर्ष सांगतो अनुभव की जर चांगल्या प्रकारे फिल्डिंग केली तर निश्चितच ही मॅच जिंकण्यासाठी कमतरता होणार नाही ती संकेत 11 संघाला. मात्र पाहूया नशिबाचे भाग आहेत कोणत्या संघ जिंकण्याकरता सज्ज होणार. दरम्यान पहिला चेंडू ओमीसाठी पहिला चेंडू खेळून काढला. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय
घोषित रूपात धावा करता जात होता, तर चेंडू थोडासा थांबतोय. निसर्गाने आपली क्रिया सादर केली आहे आणि या 3 धावेनं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतोय. दुसऱ्या बाजूला तितकंच आक्रमक असणारा ओंकार खापरे, जो षटकार चौकाराची कोणत्याही परिस्थितीमध्ये आक्रमक खेळी करू शकतो, तोच ओंकार इथं मध्ये गॅपवर 0 खेळतोय. इथं मध्ये पुन्हा तीच कामगिरी. इथं मध्ये पाहूया कशा प्रकारे सुरेशच्या माध्यमातून फील्ड स्विच लावली गेली. स्विचच्या दरम्यान 3 धावा जोडल्या गेल्या आणि धाव संख्या होते बिनबाद 6 धावांवर. अप्रतिम खेळ करायचा होता. सुरेख दिसत किमिया आणि तीच कामगिरी. इतर पाहूया यावी कशा प्रकारे आपला कमबॅक करणार. दरम्यान 2 धावांवर रोखू शकणार नाहीये. 2 धावा घेणं सज्ज झाला. या 2 धावेनं स्थितीमध्ये बदलते आहे. धाव संख्या पोहोचते बिनबाद 8 धावांवर. 22 धावा जोडायचे आहेत. सरासरी 11 धावा. इथं मध्ये खराब फिल्डिंग आणि या दरम्यान सुरेख शेखच्या जोरदार अपील यावी पद्धतीने आपल्याकडे काय येणार इथं मात्र पाहायला मिळणार. दरम्यान बाद होतोय, धावचीत होतोय. 30 चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरला. ओंकार खापरे पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाऊन बसला. चुकीला माफी नाही. एका बाजूला ओंकार वेदांत खराब फिल्डिंग करतोय, दुसऱ्या बाजूला सुयश आपला खराब परफॉर्म दाखवतोय. दोन्ही भाचे मात्र खराब परफॉर्म करताना पाहिला पण मैदानामध्ये. पुन्हा तीच खेळ करण्याकरता सज्ज. इथे मात्र एक धाव रोखू शकत नाही. यावे बघूया आणि यावे मध्ये धावा. एक धाव, दुसरी धाव चोटी घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र 1 धावेवर समाधान म्हणतो. सामन्यामध्ये प्रवेश करणार सोमवार या क्रीडांगणामध्ये कोण खेळणार पाहायला मिळणार. दरम्यान अंतिम षटक. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. करूया मोरो. कोण जिंकणार कोण हारणार. वेदांत आणि सुयशला मात्र चांगल्या क्षेत्रक्षेत्र लाभावे लागणार. इथं मात्र पुण्याचा सुरेख स्थिरता आणि खराब क्षेत्रक्षण आणि या 3 धावा जोडल्या जात आहेत. या 3 धावेनं पुन्हा आपल्या खात्यात बदल होतोय. धाव संख्या होते 3/17. चेंडू पुन्हा एकदा खराब क्षेत्रक्षण राहुलच्या माध्यमातून आणि इथं मात्र 2 धावा जोडल्या गेल्या. धाव संख्या होते 19 धावांवर. दरम्यान जीपीएल ग्रुपच्या 10व्या सत्रामध्ये कोणता संघ सेमीफायनल मध्ये आपली मजल मारणार आणि या विहार चौका. अशा प्रकारे विजय होतोय. विजय आणि परदेश संघाचा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.